तो है बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो काफी दिनों से परसेंटेज चैप्टर चल रहा है बड़ा ही अपना, है ना? ऑलमोस्ट कल परसों में चैप्टर अपना खत्म हो जाएगा। और जो भी चीजें हैं पर्टिकुलर इंग्लिश के हिसाब से बोलिए या फिर मराठी के हिसाब से बोलिए, कहीं ना कहीं बहुत से बच्चों को ये अपना थोड़ा प्रोजेक्टर खराब होने की वजह से कहीं ना कहीं वीडियो प्रॉपर तरीके से नहीं मिल पा रहे होंगे। तो उसके लिए मैं तहे दिल से सभी को पहले माफी चाहूंगा कि जो वीडियो अपने रोज आप लोगों को मिलते थे, कहीं ना कहीं पिछले 3-4 दिनों से थोड़ा से बंद हो चुके हैं। और कम से कम और एक हफ्ता ऐसा ही प्रॉब्लम रहेगा बड़ा, क्योंकि मैंने आपको पहले ही बताया है कि अपना जो प्रोजेक्टर है फिलहाल अभी आईसीयू में है डॉक्टर लोगों के साथ, और सलाइन पे है फिलहाल। तो जरा ठीक होने में उसको एक हफ्ता तो भी लगेगा। ऐसा मैं नहीं बोल रहा, ऐसा डॉक्टर बोल रहा है ना। तो तो जो भी है, जिस हिसाब से है बच्चा, शुरुआत करते हैं अपने इस बेहतरीन से कंसेप्ट को। जो भी चीजें हम लोगों ने पढ़ चुके हैं बड़ा, लेकिन बस कैसा है वीडियो के फॉर्मेट में आपको रहे, तो इसलिए ये चीजें मैं आप लोगों को अभी डायरेक्टली यूट्यूब पे ही दे रहा, जिसकी बुनियाद पे बाकियों को भी पता चले कि हम लोग किस हिसाब से कैसे कैसे लेवल के एग्जाम्पल्स हम लोग पढ़ते हैं करके। ओके, तो चलो शुरुआत करते हैं। और स्टार्ट करने से पहले मैं बस बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा और वीडियो को पहले लाइक कर लीजिएगा। ओके, तो चलो सुरुवात कर रहा हूं बड़ा। पहला एग्जाम्पल, 16 से या संख्येचे 70% हे एका संख्येचे 40% आहे, तर ती संख्या कोणती? भाऊ, मैंने पहले ही बोल के रखा है, जिसको जिस बंदे को इस पर्टिकुलर एग्जाम्पल्स के जो भी ये वर्डिंग वाले एग्जाम्पल रहते हैं ना, इसको आ, बोलते हैं ना मैथमेटिकल वे में, जिसको समझ में आ गया की इसको भाई कैसे मैथमेटिकल वे में हम लिख सकते, गणितीय स्वरूपामध्ये याची मांडणी आपण कसं करू शकतो, हे ज्या मुलाला समजलं, हे बड़ा प्रश्न चिल्लर आहे त्याच्यासाठी, हे लक्षात घ्या। ओके, तो इसमें कोई टेंशन लेने का नहीं। बघा, 16 से या संख्येच्या 70% म्हणतोय ना, 16 से या संख्येच्या 70% हे एका संख्येच्या 40% आहे। तर भाऊ तुम्हाला पहिले 16 से या संख्येच्या 70% काढावं लागेल ना का? बरोबर आहे का नाही? तर बघा, पहिले आपण काढू काय, तर 16 से च्या 70%, किती टक्के? 70। तर 16 से च्या 70% म्हणजे काय, इंटू 70 भागीला किती बाळा, 100। टकल्या टकल्या गेला। आता 116 आणि हा 70, तसा तर 16 साती तुम्ही डायरेक्ट करू शकता, पण ज्याला नाही येत त्यानं का करावा, 16 इंटू 7, 7 6 42, 7 एक किती, 12, तर 1 1 2 आणि हा टकल्या, म्हणजे 16 से चे 70% तुम्हाला किती मिळाले बाळा, 1120। ही संख्या म्हणजे काय म्हणतोय पाय, 16 से या संख्येचे 70% हे म्हणजे ही संख्या एका संख्येचे 40% आहेत। तुम्हाला माहित आहे कोणती संख्या होती मग? नाही। मग आम्हाला माहित नाही भाऊ, तर कोणत्या संख्येचे, एका संख्येचे, तर एक्स चे, एक्स चे 40% आहेत म्हणते। तर एक्स चे 40% काय आहेत, हेच ना, जे आले आहे ना तुमच्याकडे, तेच एक्स चे 40% म्हणजे 1120 आहेत। असं मी म्हणतो की प्रश्न म्हणते रे? प्रश्न म्हणते। तर एक्स चे म्हणजे काय, तर एक्स इंटू आणि 40% म्हणजे काय, 40 भागीला 100 इक्वल्स टू 1120। काय डाऊट असेल तर विचारा। आता मी काय म्हणतो, एक्स इकडेच राहू देतो आणि शेंबड्या, आता हा एक एक 2 टकल्या, हा जो आहे ना 40 भागीला 100 तिकडे जातो ना बळा, तर उलटा पालटा होतो, हा लक्षात ठेवायचा। माहित आहे ना हा भागाकारात गेल्यावर कसा होतो, काय होतो म्हणून। त्यानंतर टकल्या टकल्या गेला, 4 कितीचा बाळा, तर 25 चा, म्हणजे एक एक 2 इंटू 25 कराल, मस्त गुणाकार करायचा असं कोणासोबत, 25। 5 दुने टकल्या, 5 एक 6, 5 एक 5, 2 दुने 4, 2 एक 2, 2 एक 2, टकल्या 6 4 10 आणि हा 8 हा 2, म्हणजे तुमचा आंसर 2800। क्या ये बात समझ में आया क्या हीरो? ओके, आई होप आपको समझ में आया होगा बड़ा। पहले देखो, वो बोलते ना सवाल के, वो जो बोलते हैं ना रूट कॉज को, अगर सपोज आप लोगों ने समझ लिया, तो मुझे नहीं लगता किसी पर्टिकुलर एग्जाम्पल के साथ आपको ऐसा डील करने में कहीं ना कहीं तकलीफ जाएगी, कतई नहीं जाएगी, इतना पक्का है। समझ रहे हो बातों को? ठीक है, तो चलो बड़ा नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाएंगे। देखो देखो देखो, टेंशन नहीं लेना, ये अपने हो चुके हैं, लेकिन फिर भी कहीं ना कहीं मैं
आप लोगों को रिपीट ले रहा कि जिसके बुनियाद पे जैसे अपने वेदांत हो गए, बाकी बाहर के जैसे बच्चे अपने जो भी एडमिशन किए हुए हैं, उनको मैं जैसे वीडियो नहीं दे पा रहा, तो कहीं ना कहीं इस वे से मैं उनको वीडियो दे पाऊँ बस. ओके, तो देखो बेटा, अब अगर सपोज कोणता एक व्यक्ती आपल्या एकूण पगारातून 40% रक्कम घर खर्चासाठी वापरतो व 20% रक्कम इतर खर्चाकरिता तो खर्च करतो. ठीक आहे, तर त्याच्याकडे 11,200 रुपये शिल्लक राहतात. समजलं? तर तो हे रक्कम बचत करतो, तर त्या व्यक्तीचा पगार किती असेल? कळालं का? समजलं बाळा प्रश्न? प्रश्न असा म्हणतोय की इफ अ पर्सन स्पेंड 40% ऑफ हिज टोटल सॅलरी फॉर द हाऊसहोल्ड वर्क एक्सपेन्सेस अँड स्पेंड 20% ऑन अदर एक्सपेन्सेस, he is left with 11,200 rupees. If he saves this amount, then what is the salary of that person? अब मुझे एक बात बताओ, किसी की भी सैलरी, किसी की भी सैलरी बड़ा, किसी की भी सैलरी अब चाहे कितनी भी हो, परसेंटेज के फॉर्म में तो 100% ही रहती है ना. अरे 100% ही रहती है, मानते हो बात? तो उसमें से 40% उसने कहां पे खर्चा कर दिया? घर खर्च में. घर खर्च में, घर में खर्चा कर दिया. ठीक है, और उसके बाद 20% जो है, कुछ भी चिटर मुटर जैसे सोना खरीदना हो, है ना का, या कुछ भी ऐसे इधर उधर कुछ खर्चा करना किया होगा, उसने किराना पुराना खरीद लिया होगा, उसमें खर्च कर दिया. हाँ, बिस्किट वगैरह है, वही किराना लिख देता मैं सीधा सीधा, ले तेरे लिए किराना खर्चा. ठीक आहे. अय, तर 40% भाऊ सॅलरीच्या घर खर्चामध्ये झाला, 20% बाळा किराणामध्ये खर्च झाला. तर किती खर्च झाला याचं एकूण? एकूण खर्च किती झाला रे? एकूण खर्च हा झाला 60%. गुड, बहुत बढिया. एकूण खर्च झाला बाळा 60%. मान्य कराल? टोटल त्याच्याकडे किती टक्के होते? 100. त्यामधून खर्च किती झाले बाळा? 60. मग किती उरले याच्याकडे? 100 मधून 60 गेले 40%. 100 मधून 60 गेले 40% शिल्लक राहिले बाळा. काय राहिले? शिल्लक राहिले. पण आता मला सांगा, तुमच्या त्याच्याकडे रक्कम शिल्लक पण आहे किती? 11,200. हे रक्कम शिल्लक आहे ना, तर शिल्लक शिल्लक सोबतच कधी ना कधी कंपेअर होतो की नाही होत रे बाळा? हे रक्कम शिल्लक वाली रक्कम कोणासोबत कंपेअर झाली? टक्केवारी सोबत. तर याचा मिनिंग काय झालं बघा, टक्केवारी किती? 40, शिल्लकच आहे. 11,200 किती? ते पण शिल्लकच आहे. शिल्लक असते म्हणजे बाळा रिमेनिंग, उरलेली रक्कम. ठीक आहे, तर आता यावरून तुम्ही आराम से डील करू शकता रे. दॅट 40% म्हणजे शिल्लक असलेली रक्कम म्हणजे 11,200. तर पगार म्हणतोय किती असेल? तर बाळा पगार हा 100%च असतो ना. पगार किती टक्के असतो? 100%. समजलं? तर 40% म्हणजे 11,200, तर 100% म्हणजे किती? ये तो हम लोगों ने अपना ट्रिकीच काम आता इसमें. हा काढायचा असेल तर तिरपा गुणाकार 100 इंटू एक एक दोन टकल्या टकल्या डिवायडेड बाय काय बाळा? तर 40. ओके, टकल्या टकल्या गेला 4 वन जा 4, 4 25 जा 100. तो बचा क्या? 25 इंटू 1 टकल्या. तो देखो बड़ा, इसमें 1120 का मल्टीपल करना 25 के साथ, तो 5 0 जा 0, 5 2 जा 10, 5 1 जा 6, 5 1 जा 5, उसके बाद 2 0 जा 0, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 1 जा 2, इक्वल्स टू टकल्या टकल्या 6 4 10. त्याचा नंतर 5 आणि 1 हे 8 आणि हा 2. म्हणजे तुमचा आन्सर 28,000 रुपीज त्याचं काय आहे बाळांनो? पगार आहे. काय आहे त्याचं? पगार. बघा, साधा साधा एक गणित होतं बाळा यामध्ये. काय? शिल्लकचा कन्सेप्ट, रिमेनिंगचा कन्सेप्ट. जर तो 40% खर्च करत आहे घरामध्ये, 20% खर्च करत आहे कुठल्या तरी किराण्यामध्ये, तर एकूण त्याचा खर्च बाळा 60% झाला ना. जर 60% त्याचा खर्च झाला आणि पगार त्याच्या नेहमी टक्केवारीच्या स्वरूपामध्ये जर 100% असतो, तर त्याच्याकडे शिल्लक किती राहिलं रे? 100 मधून 60% खर्च झालेले म्हणजे काय? तर 40% शिल्लक राहणार. आणि तो म्हणत आहे त्याच्यानंतर प्रश्नामध्ये की त्याच्याकडे सगळ्या म्हणजे काय म्हणतात, खर्च खुर्च करून 11,200 रुपये शिल्लक आहेत. तर मग ज्या गोष्टी शिल्लक आहेत
टक्केवारी पण त्या स्वरूपामध्ये आपण काढलंच आहे ना. तर 40% म्हणजे काय शिल्लक, आणि 11,200 म्हणजे काय, तो पण शिल्लक. तर शिल्लक शिल्लक इक्वल झाले. त्याचाच मिनिंग असं झालं की 40% म्हणजे 11,200. तर बघा, पगार हा 100% असतो. तर 100% म्हणजे किती, आपोआप तुम्हाला पगार मिळेल. या हिशोबाने आपलं जे नियम आहेत, जे काही गोष्टी आपण ऍपमध्ये अभ्यास केलाय, हे ट्रिक बाळा मी तुम्हाला सांगितलं होतं, त्या हिशोबाने डील करा, उत्तर तुमच्या समोर राहणार. ओके, नेक्स्ट एग्जाम्पल बच्चा देखिएगा. वाव, एक नंबर सवाल. कोणत्या संख्येचे 2/7 शेकडा म्हणजे 2,800 होय? 2/7 परसेंट पाहिजे होता बड़ा. हाँ, परसेंट, ठीक है. क्या है सवाल, कोणत्या संख्येचा, आम्हाला माहित आहे का बड़ा कौन सी संख्या है? फिर हमें नहीं पता, दिमाग खराब. तो हमें पता नहीं तो भाई मान लेते हैं एक्स. तो या संख्येच्या, ठीक आहे, 2/7%, ठीक आहे, किती आहे म्हणतोय, इज 2,800. समजलं प्रश्न? या प्रश्नाचं स्वरूप तुम्ही यामध्ये बनवता आलं पाहिजे गणितीय स्वरूपामध्ये. हा, कोणत्या संख्येच्या, तर एक्सच्या. काय, तर 2/7 शेकडा, शेकडा म्हणजे टक्के, म्हणजे इक्वल टू 2,800. ओके, तर एक्सच्या म्हटल्यावर बाळा एक्स गुणिला होतो 2/7% म्हटल्यावर काय रे बाळा, 2/7% म्हटल्यावर काय, टक्के हा कधी पण काय असते, भागाकारामध्ये 100 असते. हा लक्षात ठेवायचा. ओके, 2,800. आता मला सांग, एक्स बरोबर 2,800, हा 7 × 100 खाली आहे ना, वरती जाणार तर बाळा काय होते, अरे वरती जाणार तर काय होतो, 700. आणि हा 2 मल्टिपल आपला वरती आहे, तर इकडे येणार तर काय, डिवाइड मध्ये. खत्म काम, टेंशन लेने का नहीं. अब 2 के टेबल में 28 आता है, हाँ सर, 28 को मस्त 2 से डिवाइड कर लो. 2 1 जा 2 और 2 4 जा 8, मतलब 2 कितना जा बड़ा, 1400 जा. तो फिर 1400 इंटू 700. अब 14 7 जा, जिसको आता है अच्छी बात है, नहीं आता है इंटू 7 कर दीजिएगा. 7 4 जा 28, 7 1 जा +2 मतलब 98. मतलब आपका आंसर क्या आया बड़ा, 98. और ये 1 2 3 4 0 जैसे के वैसे लगा दो. मतलब आपका आंसर कितना आया, डी. क्या ये बात क्लियर हुई? तर बघा बाळांनो, आता जाऊया आपण नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय, लक्ष दे. नेक्स्ट प्रश्न आपला असं म्हणत आहे, काय रे, की एका निवडणुकीत, अरे हा निवडणुकीवाला केलं होतं छानपैकी है ना. एका निवडणुकीत विजयी उमेदवाराला 72% मते मिळाली. जर तो 13 से 20% 20 मतांनी विजयी झाला असेल, तर एकूण मतदार संख्या किती होती? असा साधा सोपा प्रश्न आहे रे बाळा. बघा, एका निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराला, मला एक सांग, जे काही मतदान करणारे लोक असतात, आता किती आहेत ते तर आम्हाला माहित नाही सध्या, ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग, जितके पण असतील ते टक्केवारीच्या स्वतःमध्ये नेहमी 100% असतील की नसतील? असतील. त्यापैकी लक्ष दे, तो काय म्हणते, जो विजय जिंकणारा जो आहे ना बाळा, जिंकणारा उमेदवार, त्याला 72% मतं मिळाले. किती पर्सेंट मतं मिळाले? 72%. तर मग हरणाऱ्याला किती मिळालं असेल? हरणाऱ्याला किती मिळालं असेल? तर बाळा 100 - 72. आता 100 - 72 म्हणजे 10तून 2 गेले 8, 10तून 8 गेले 2, म्हणजे 28% किती कोणाला मिळाले? हरणाऱ्याला मिळाले. मिळाले. आता मला एक गोष्ट सांग, सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळा, जर जिंकणारा उमेदवार 13 से 20 मतांनी विजय झाला, जिंकणारा, अगर सपोज जे काही उमेदवार आहे तो 13 से 20 मतांनी जर विजय झाला असेल ना बाळा, तर मला एक गोष्ट सांग, जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्यामध्ये जे काही फरक असेल संख्यांच्या स्वरूपामध्ये, ते किती आहे बाळा? 13 से 20च आहे ना. फरक कशामध्ये फरक? तर जिंकणारा आणि हरणारा यामध्ये जे काही फरक असेल, तो फरक आहे तुमचं 13 से 20 संख्यांच्या स्वरूपामध्ये. कशा स्वरूपामध्ये? संख्यांच्या स्वरूपामध्ये. तर एकूण मतदार संख्या किती होती म्हणते, ठीक आहे. जिंकणारा आणि हरणाऱ्यामध्ये फरक किती आहे? 13 से 20. इथपर्यंत काही डाऊट? अरे इथपर्यंत काही डाऊट? त्याच्यानंतर मला एक गोष्ट सांग,
तुम्हाला संख्यांच्या स्वरूपात फरक मिळाला 13 से 20, तर टक्केवारीच्या स्वरूपात फरक नाही मिळू शकत का हरणाऱ्या आणि जिंकणाऱ्यामध्ये? मिळू शकतो. तर 72% जिंकणारा आहे, हरणारा 28 आहे. तर यांचा पण फरक काढून टाकूया. दिमाग खराब. म्हणजे 72 मायनस 28 करायचं बाळा. 12तून 8 गेले किती? 4. आणि त्याच्यानंतर 7तून 3 गेले किती? 4. म्हणजे किती टक्के झालं? 44%. हे काय झालं? फरक झालं. इथपर्यंत समजलं? याचाच मीनिंग काय रे बाळा? 44% म्हणजे 13 से 20. तर जे काही एकूण तुमचे मतदार असतात त्यांना टक्केवारीच्या स्वरूपामध्ये टक्के किती असतात? तर 100%. तर 100% म्हणजे किती? तर तो पगारच विचारत आहे आपण. म्हणजे पगार सॉरी लमचा पगार म्हणतो मी. उमेदवाराच्या आधी पगार तर झाला ना आपला. म्हणून पगार ठीक आहे. तर निवडणुकीमध्ये असलेले जे काही पार्टिसिपेट करणारे ओव्हरऑल जे मतदार लोक होते ते स्वतःमध्ये नेहमी 100% असतात. हे आज सकाळी आपण सगळ्याच काही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने केल्याच आहे. ओके. आता हा आपला ट्रिक है बड़ा खत्म. अपना ट्रिक तो आपको पता ही है अभी. अभी अपना ट्रिक तो लग जाएगा इस पे. क्या ट्रिक लगेगा रे? अरे ट्रिक क्या लगेगा बच्चा? कि भाई अगर सपोज हमें निकालना है तो 1320 इंटू 100. मॉर्निंग को हो चुका है, सारा डिटेल लिख के हो चुका है 44. आता मी का म्हणतो बडा 44 आणि 1320 हे दोनही 11च्या फळ्यामध्ये येतात. 11च्या 11 किती जा तो 4 जा आणि 1320 ला 11 ने डिवाइड कराल. 11 1 जा 11 उरलं 22. 11 2 जा 22 आणि हा 0 म्हणजे किती बाळा? हा 120. काय डाऊट? अरे काय डाऊट? त्याच्यानंतर मी का म्हणतो 4 1 जा 4 होतो, 4 3 जा 12 आणि तो टकल्या म्हणजे बाळा 30 इंटू 100 म्हणजे किती? 3000 लोक होते मतदान करणारे. किती लोक होते एकूण? 30,000 नहीं 3000. किती बड़ा? 3000. आई होप आपको ये सारी चीजें समझ में आ रही होगी. अच्छे से इसको लिख लीजिएगा. बाकी जो भी चीजें रहेगी हम लोग जब कल मिलेंगे तो और इसको जितने भी रिमेनिंग अपने एग्जाम्पल्स है मेरे ख्याल से कल परसों में अपना ये चैप्टर खत्म है. नए चैप्टर की हम लोग शुरुआत करने वाले हैं. कोई नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, हमारा पढ़ाया हुआ कंटेंट अगर सपोज आपको अच्छा लग रहा होगा तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय.